तालुकास्तरीय मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन. 237 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व परीक्षेतील संभाव्य चुका टाळण्यासाठी इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांकरिता तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन नगर परिषद विद्यालयात घेण्यात आले होते. दरम्यान तालुक्यातील 237 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सदर उपक्रम पवनीच्या नगराध्यक्ष डॉक्टर विजया नंदुरकर यांच्या पुढाकारात नगर परिषद व गुरुकुल CPS क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले असून विजेत्या टॉपर पहिल्या 5 विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या परीक्षेचे 2 पेपर रविवारी 2 टप्प्यात घेण्यात येऊन तज्ज्ञ शिक्षकांकडून स्कॅनर मशीनद्वारे OMR सीट तपासण्यात आली. निकालांती पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. बक्षीस वितरण समारंभाला नगराध्यक्ष डॉक्टर विजया नंदुरकर, नगरसेवक सुरेश अवसरे, भाग्यश्री गोमासे, सोनू दंडारे, श्री गुरुकुल क्लासेसचे संचालक रवी भिसीकर, प्राचार्य रवी बिलवणे, अध्यापक ढवळे, वराडे, चेडुले, मसराम, शहारे, गायकवाड, कोकाटे, नवखरे, चौफाळे, भारती मॅडम व सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते. पहिले 5 प्रावीण्यप्राप्त विद्यार्थींची नावे: पूर्वेश संजय काटेखडे, नगर परिषद लाल बहादूर शाळा. द्वितीय योगेश दीनदयाल पचारे, लाल बहादूर शाळा. तृतीय जिग्रेश मुनेश्वर काटेकर, लाल बहादूर शाळा. चौथं शिरीष मानप्रकाश एलेकर, मनोसुमन पब्लिक स्कूल. 5वा साई नरेश तिघरे, बालाजी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अशी आहेत. सदर उपक्रमाचे जनतेने अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. पवनी व परिसरातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच वातावरणात निर्मितीसाठी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रचलित असलेले उपक्रम राबवण्यात येतील. यात उच्च शैक्षणिक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग नगर परिषदेमार्फत आयोजित करण्यात येतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी मागे पडू नयेत यामागील उद्देश आहेत. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.